झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. मॉर्निंग न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवात बातमीपत्राची हेडलाईन्सनी. भारत ऑस्ट्रेलिया हाय प्रोफाईल टेस्ट सिरीजला आज सुरुवात. चेन्नईमध्ये रंगणार पहिली टेस्ट मॅच. धोनी आणि क्लार्कमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई. राज ठाकरेंची आज सोलापुरामध्ये जाहीर सभा. दुष्काळी स्थितीमुळे सोलापूरकर बेजार. 11 पैकी 10 तालुके दुष्काळग्रस्त. राज ठाकरेंच्या भाषणाकडे त्यामुळेच लक्ष. हैदराबाद स्फोटातल्या मृतांचा आकडा 14 वर. 119 जण जखमी. महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये हाय अलर्ट. केंद्रीय यंत्रणाही करणार स्फोटाचा तपास. गृहमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण. पुणे स्फोटातला आरोपी मकबूलनं दिलसुख नगरची रेकी केल्याचं स्पष्ट. मकबूल मूळचा नांदेड जिल्ह्यातल्या धर्मबादचा. हैदराबाद स्फोटांचं मराठवाडा कनेक्शन उघड. आणि स्फोटांचा कट पाकिस्तानात रचला गेल्याची सूत्रांची माहिती. अफजल गुरुच्या फाशीचा बदला घेण्यासाठी स्फोट घडवले असल्याची शक्यता. जैश, लष्कर ए तैयबा, हिजबुल हुजीवर संशय. हैदराबाद ब्लास्ट संदर्भातल्या सुरुवातीला बातम्या आपण पाहणार आहोत. हैदराबाद बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा 14 वर गेलेला आहे, तर 119 जण जखमी झालेले आहेत. यातल्या 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांच्या नातेवाईकांना आंध्र सरकारकडून प्रत्येकी 6 लाख तर पंतप्रधान निधीतून 2 लाखांची मदत मिळणार आहे. स्फोटात 119 जण जखमी झाल्याचं कळतं आहे. अधिकृत माहिती 119 जण जखमी झाल्याची, त्यामधले 6 जण गंभीर आहेत आणि 14 जण मृत पावलेले आहेत. जखमींचा वैद्यकीय खर्च जो आहे तो सरकार करणार आहे. आंध्र प्रदेश सरकारकडून प्रत्येकी 6 लाख आणि पंतप्रधान निधीतून 2 लाखांची मदत केली जाणार आहे. 80 ते 80 असा आकडा जखमींचा आपल्यापर्यंत येत होता, मात्र अधिकृत माहिती जी मिळते आहे ती 119 जण जखमी झाल्याची मिळते आहे. सुशील कुमार शिंदे गृहमंत्री केंद्रीय, ज्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि माहिती दिली. हैदराबाद बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा 14 वर पोहोचलाय, तर 119 जण जखमी झालेत. यातल्या 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांच्या नातेवाईकांना आंध्र सरकारकडून प्रत्येकी 6 लाख तर पंतप्रधान निधीतून 2 लाख मदत मिळण्याची शक्यता आहे. It was not a specific intelligence was given that a particular area it will happen. It was general alert was given for last about 2-3 days. We were giving general alert to whole of the country. And that's all. So there have been threats earlier also, but so do you think police have failed to protect the people? Beg pardon? Earlier there have been some threats also in Hyderabad city. So do you think police have failed? I don't think police have failed. You see, it cannot be said at this moment. This moment, you see, one has to go into the details. If there was threat perception earlier, it will come in the investigation. It will be too early to talk on such lines. The people who are coming out of the theatre and especially placed near a cylinder because the explosion would be maximum at that particular point. Do you think there is specific information coming on that angle? No, there was no such type of. No, what exactly you No, the blast happened near a theatre when after people came out of watching a movie. So the crowd, the movement of crowd was larger at that point of time. Is there any intelligence or any information coming through investigation that it was started? No, with the investigation it just started, you see, yesterday. So it will come out everything and will not leave any stone unturned, you see. We will find out everything. The state government has given 6 lakh of rupees to the death family, and the Prime Minister has given 2 lakhs from the Prime Minister Fund and 50,000 to the injured. The same thing, 50 to 1 lakh has been given by state government and chief minister, and all the medical expenses will be borne by the state government.
or the National Technical Research Organization had tapped some of the phone sources. What do you suspect? Do you suspect it's the act of Indian Mujahideen or some other? At this moment, it cannot be told anything. The matter is under investigation. केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 8 लाखांची मदत मिळणार आहे जे ब्लास्टने बाधित झालेले आहेत. संसद हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरुच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती समोर येते. या बॉम्बस्फोटांचा कट सीमेपलीकडे पाकिस्तानात रचला गेल्याचीही सूत्रांची माहिती आहे. गुप्तचर खात्यानं याबाबत सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली आहे. बॉम्बस्फोटांमागे अतिरेकी संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे आणि पाकिस्तानात या हैदराबाद स्फोटांचा कट रचला गेला अशीही माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अफजल गुरुला जी फाशी दिली गेली त्या फाशीचा बदला म्हणून हैदराबादमध्ये हे स्फोट घडवले गेले असंही सूत्रांकडून कळतं आहे. दिलसुख नगर हा जो भाग आहे हैदराबादमधला अत्यंत गजबजलेला असं हे ठिकाण आहे आणि तिथेच हे 2 ब्लास्ट घडवले गेले. जास्तीत जास्त जीवितहानी करण्याचा प्रयत्न या स्फोटांमागे होता आणि हा स्फोट जो आहे तो अफजल गुरुची फाशी झाली त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून केला गेला असंही सूत्रांकडून कळतं आहे. काल झालेल्या बॉम्बस्फोटानं हैदराबादमधील नागरिक पुरते हादरून गेलेले आहेत. आज सकाळी सुद्धा स्फोटाची धग जाणवत होती. नागरिक धास्तावलेले दिसत होते. सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिलसुख नगर एसटी बसस्थानकाजवळच हा स्फोट झाल्यानं जास्तीत जास्त जीवितहानी करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता हे अगदी स्पष्ट आहे. आज सकाळी आमचे प्रतिनिधी केशव घोणसे पाटील यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपण त्यावर नजर टाकू. हैदराबादला अगदी लागून असलेला सायबराबादचा हा भाग, त्या भागातील याच दिलसुख नगर या भागामध्ये झालेल्या 2 स्फोटांमध्ये एकूण 13 जणांचा बळी गेला. आपण या ठिकाणी पाहू शकतो हा जो भाग आहे त्या ठिकाणी फळांची मोठी बाजारपेठ आहे. त्याचबरोबर शेजारच्या आपण जे ठिकाणं पाहिले तर ह्या शहराचा अगदी हा मध्यवर्ती असणारा भाग आहे. त्याचबरोबर अगदी या उजवीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे दिलसुख नगरचं बसस्थानक. अत्यंत मध्यवर्ती असं हे बसस्थानक मानलं जातं. याच ठिकाणाहून शहराच्या विविध भागांमध्ये शहर वाहतूक करणाऱ्या बसेस जात असतात. एकूणच एकंदर ही जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर फक्त स्फोट घडवणे किंवा स्फोट घडवून दहशत माजवणे हाच केवळ हेतू या स्फोटामागे नव्हता, तर जास्तीत जास्त जीवितहानी कशी होईल अशा पद्धतीनेच या ठिकाणी आखणी केली गेल्याचं आपल्याला दिसतंय. अत्यंत गजबजलेला भाग, जास्तीत जास्त नागरिकांचे जीव कसे घेतले जातील अशा पद्धतीने केलेली आखणी ही आपल्याला या स्फोटांमागे दिसून येते. त्याचबरोबर ज्या पद्धतीने सायकलवर हा स्फोट करण्यात आला, देशाच्या विविध भागांमध्ये इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने सायकलचा वापर करून बॉम्बस्फोट घडवले, त्याच पद्धतीचा वापर या ठिकाणीही करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. झी24 ताससाठी कॅमेरामॅन गिरीशसह केशव घोणसे पाटील, हैदराबाद. हैदराबाद स्फोटांचं मराठवाडा कनेक्शन उघड होत आहे. पुणे स्फोटांमधला आरोपी सय्यद मकबूल यानं हैदराबादमध्ये रेकी केल्याचं समोर आलेलं आहे. मकबूल हा मूळचा नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादचा आहे. त्याला ऑक्टोबरमध्ये पुणे स्फोटांच्या कनेक्शनमध्ये हैदराबादमध्येच अटक करण्यात आली होती. मकबूलनं दिलसुख नगर, बेगमपेठ, ॲबिड्स या भागांची टेहळणी केल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलेलं होतं. मकबूलनं दिलसुख नगर, अबीद रोड आणि बेगमपेठ या ठिकाणी रेकी केलेली होती आणि त्यातल्याच दिलसुख नगर या भागामध्ये काल 2 ब्लास्ट झालेले आहेत, ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आणि 119 जण जखमी झालेले आहेत. हा अधिकृत आकडा आता आपल्यापर्यंत पोहोचलाय. याच बातम्यांवर राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. पाहत रहा मॉर्निंग न्यूज.
हैदराबादच्या दिलसुख नगरमध्ये काल संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान 2 ब्लास्ट झाले. आत्ताची अधिकृत माहिती अशी आहे 119 जण जखमी झालेले आहेत आणि जवळपास 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. हैदराबादच्या दिलसुख नगरमध्ये झी न्यूजचे रेसिडेंट एडिटर संजय सिंग पोहोचलेले आहेत आणि ते तिथून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. संजय सर, आम्हाला सांगाल आत्ताची काय परिस्थिती आहे? आजची जी सकाळ आहे हैदराबादच्या सगळ्या नागरिकांसाठी दहशतीची आहे, भीतीदायक आहे. बिलकुल एक भीतीदायक सकाळ आहे त्यांच्यासाठी. मी आता त्या जागावर उभा आहे जिथे ब्लास्ट झाला होता. थोड्या वेळ पूर्वी इथे सुशील कुमार शिंदे देशाचे गृहमंत्री ते येऊन गेले. त्यांच्याबरोबर होम मिनिस्ट्रीचे काही लोक होते, स्टेटची होम मिनिस्ट्री आहे तिकडचे लोक होते, NIAचे लोक होते. मी तुम्हाला व्हिज्युअल दाखवतो. आत्ता इथे फॉरेन्सिक एव्हिडन्स आहे ते गॅदरिंग करतात, ते गोळा करतात, त्याचे व्हिज्युअल मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्ही बघू शकता वेगवेगळी एजन्सीज आहेत. आता NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड ते इकडे आले आहेत आणि देशात फॉरेन्सिक एव्हिडन्स साठी आणि एक्सप्लोजिव्ह साठी त्यांना बेस्ट एजन्सी मानलं जातात. त्याच्याशिवाय फॉरेन्सिक लॅबोरेटरी आहे इकडची, त्याचे पण लोक इथे आले आहेत. महाराष्ट्राची ATS आहे, अँटी टेररिझम स्क्वॅड, तिकडचे पण लोक इथे आले आहेत आणि ते आता गोळा करतात. ही एक जागा, 2 जागी ब्लास्ट झाला होता त्याच्यापैकी ही एक जागा आहे जिथे पहिला ब्लास्ट झाला होता आणि इथे साठी टिफिन सेंटर आहे तो उघडला होता आणि तिथे ब्लास्ट झाला होता. खूप लोक इथे उभे होते आणि आता ते गोळा करतात एव्हिडन्स, फॉरेन्सिक एव्हिडन्स काही होऊ शकतात. एक अशी आशंका झाली आता की सायकल बॉम्ब होता त्याच्या बहुतेक टिफिन मध्ये एक बॉम्ब ठेवला असेल, पण ही बातमी आतापर्यंत कन्फर्म नाही झाली आहे. त्याची खात्री व्हायची आता राहिली आहे. आता हे जे एव्हिडन्स कलेक्ट करतात तुमचे व्हिज्युअल तुम्ही बघू शकता, ते एव्हिडन्स ते घेऊन जाणार आणि त्याची केमिकल अनालिसिस वगैरे होणार. त्याच्यानंतर आपल्याला ठाऊक पडणार की कुठला ब्लास्ट होता, म्हणजे अमोनियम नायट्रेट यूज केला होता त्याच्यात किंवा RDX यूज केला होता, कारण खूप हाय इंटेन्सिटीचा ब्लास्ट होता. त्याच्यासाठी देशाची सगळी वेगवेगळी एजन्सीज आहे ते इकडे आले आहेत आणि ते सगळे एव्हिडन्स आहेत ते गॅदर करतात. नक्की संजय सर, म्हणजे पुरावे आता शोधण्याचं काम सुरू आहे. छोटे छोटे पुरावे गोळा केले जात आहेत आणि काय स्फोटकं वापरली होती या ब्लास्टसाठी त्याची आता चाचपणी यानंतरच्या काळात होईल. मात्र संजय सर, आतापर्यंत जी काही माहिती मिळते त्यामध्ये असं कळतंय की हा स्फोट जो होता तो पाकिस्तानमध्ये रचला गेला. मकबूल जो आहे त्याने याची रेकी केलेली होती या वेगवेगळ्या भागांची आणि त्यामुळे त्यातल्या एक म्हणजे दिलसुख नगर जो भाग आहे तिथे हा ब्लास्ट झालेला आहे. कुठेतरी जे जबाबदारी घेणारे आहेत ते जबाबदारी घ्यायला कमी पडतात आणि अशा प्रकारचे ब्लास्ट घडतात, सर्वसामान्यांचा मृत्यू होतो असं म्हणावं लागेल. आतापर्यंत कुठल्या पण दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतली नाही आहे आणि वेगवेगळी थिरीज चालू आहे, इंडियन मुजाहिदीन किंवा ISI किंवा दुसरे. आतापर्यंत खात्रीपूर्वक काही बातमी नाही की कोण होतं. बहुतेक जे डाऊट आहे, शक आहे ते इंडियन मुजाहिदीनच्या वरती चाललं आहे आणि आम्ही सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये इंडियन मुजाहिदीनची खूप म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे. कारण त्याच्याबद्दल महाराष्ट्राची ATSची टीम आहे ते इथे आली आहे. महाराष्ट्रामध्ये परभणी, जालना, उस्मानाबाद, नांदेड या आणि हा इलाका याला पूर्वी पण टार्गेट केला होता. मी तुम्हाला दाखवतो इथे व्हिज्युअल आहे दिलखुश नगरची. आता हे व्हिज्युअल परत मी दाखवतो तुम्हाला कसे एव्हिडन्स गॅदरिंगचे काम चालू आहे. या एरियामध्ये 2007-2008 मध्ये पण एकदा बॉम्ब प्लांट केला होता, पण तो बॉम्ब डिफ्यूज केला होता, बॉम्ब ब्लास्ट झाला नव्हता. ही जी एरिया आहे ही एरिया बेसिकली कमर्शियल एरिया आहे. म्हणजे मी तुम्हाला व्हिज्युअल दाखवतो. हे सगळे इथे खूप प्रमाणात कोचिंग क्लासेस आहेत आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि सिनेमा हॉल पण इथे पार्टी आहे एक आणि त्याच्याबद्दल खूप इकडे गर्दी असतात आणि कदाचित ती गर्दी असेल आणि त्याच्यात जास्त इम्पॅक्ट व्हावा तो म्हणून आतंकवादी टेररिस्टने ही जागा आहे ही टार्गेट केली असेल. कारण हैदराबाद मधली सर्वात वन ऑफ द मोस्ट बिझीएस्ट आपण सर्वात बिझी स्ट्रीट आहे ते आम्हाला सांगू शकतो. हा एरिया बघा कसा कॉर्डन ऑफ केला आहे या एरियामध्ये आणि वाहतूक आहे आता हा पावतोय वाहतूक आहे ते क्लोज केली आहे. खूप प्रमाणात लोक इकडे येतात आहे बघायला की काय झालं आहे आणि इथे ही जागा इथे बस स्टँड पण आहे, दिलखुश नगर बस स्टँड. म्हणजे ही जागा एकदम भीडभाड वाली जागा असते आणि संध्याकाळी इकडे काफी प्रमाणात इकडे लोक इथे उभे असतात आणि त्याला बघून केलं आहे. आता आपण इथे सगळ्या एरियामध्ये दुकाने सगळे बंद केली आहेत पोलिसांनी, कारण एव्हिडन्स गॅदर करायला त्यांना डिस्टर्बन्स नाही पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता किती प्रमाणात लोक इथे आले आहेत आणि बघायला पण लोक येतात, औन लोक आपण म्हणतात आणि त्याच्याकडून काही पण
डिस्टर्बन्स व्हायला नको जांचमध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये, त्याच्यासाठी पोलिसने सगळ्या एरियाला कॉर्डन ऑफ केलं आहे. नक्की 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 संजय सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. संजय सिंग स्वतः हैदराबादच्या या दिलसुख नगरमध्ये उपस्थित आहेत आणि तिथून ते माहिती देत होते आपल्याला. तिकडच्या परिस्थितीची किंवा तिकडचा एकंदर जो परिसर आहे त्याचा आढावा आपल्या सगळ्यांना आला असेल. अत्यंत गजबजलेला असा हा परिसर आहे. बस स्टँड बाजूला आहे आणि सगळं कमर्शियल कॉम्प्लेक्स आपण म्हणूया किंवा कमर्शियल एरिया आपण म्हणूया तसा हा भाग आहे. 119 जणांचा मृत्यू झालाय, 119 जण जखमी झालेले आहेत आणि जवळपास 14 जणांचा मृत्यू या ब्लास्टमध्ये झालेला आहे. आपण अधिक माहिती अधिक अपडेट घेत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक. पाहत रहा मॉर्निंग न्यूज. आज सकाळीच हैदराबादच्या दिलसुख नगर या घटनास्थळी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे पोहोचलेले होते. त्यांनी तिथल्या घटनास्थळाची पाहणी केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही त्यांच्या सोबत होते. त्यानंतर ते थेट रुग्णालयामध्ये गेलेले आहेत जिथे तिथे जखमींना जिथे ऍडमिट केलेलं आहे. जवळजवळ 119 जण जखमी आहेत, त्यातले 6 जण गंभीर आहेत. जखमींची विचारपूस करण्यासाठी म्हणून ते हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक जखमीची विचारपूस ते करत आहेत. काय परिस्थिती आहे, कुणाला किती लागलेलं आहे, कितपत गंभीर परिस्थिती आहे, हे सगळं ते जाणून घेत आहेत. 119 जण जखमी झालेले आहेत, 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत आणि 14 जणांचा मृत्यू या ब्लास्टमध्ये झालेला आहे. जो काही हॉस्पिटलचा खर्च येणार आहे, वैद्यकीय औषधांचा, वैद्यकीय सेवेचा जो काही खर्च असेल तो सगळा सरकार करणार आहे, असंही माहिती सुशील कुमार शिंदे यांनी दिलेली आहे. जखमींना 50,000 रुपयांची मदत केली जाणार आहे. प्रत्येकी 50,000ची ही मदत असेल. मृत जे झालेले आहेत त्यांच्या घरच्यांना 8 लाखांची मदत मिळणार आहे सरकारकडून. 6 लाख आणि 2 लाख पंतप्रधान निधीतून. हैदराबाद स्फोटांचं मराठवाडा कनेक्शन उघड होत आहे. पुणे स्फोटातला आरोपी सय्यद मकबूलनं हैदराबादेत रेकी केल्याचं समोर आलंय. मकबूल हा मूळचा नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादचा आहे. त्याला ऑक्टोबरमध्ये पुणे स्फोटांच्या कनेक्शनमध्येही हैदराबादमध्येच अटक करण्यात आली होती. मकबूलनं दिलसुख नगर, बेगमपेठ, ॲबिड्स या भागांची टेहळणी केल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलेलं आहे. थेट जाऊया औरंगाबादला. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या संपर्कात आहेत. विशाल, मकबूल जो आहे तो मूळचा नांदेडचा, मराठवाड्याचा, म्हणजे आता पुन्हा हैदराबाद ब्लास्ट जे आहे त्याचं मराठवाडा कनेक्शन उघड होत आहे, काय सांगाल? निश्चितपणे पुण्यात जो ब्लास्ट झाला होता त्या प्रकरणी मराठवाड्यातून 4 जणांना अटक करण्यात आली होती. त्यात असद खान, इम्रान खान ही लोक होती महत्त्वाची. यातला असद खान हा औरंगाबादचा होता आणि तो मास्टर माइंड होता. त्याची जेव्हा चौकशी करण्यात आली त्याच्या चौकशीतून सय्यद मकबूल आणि इमाम खान ही 2 नावं पुढे आली होती. त्यात सय्यद मकबूल हा पोलिसांकडे नव्हता. 26 ऑक्टोबरला म्हणजे 2 महिने आधीच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अशी धक्कादायक माहिती पुढे आली की सय्यद मकबूल आणि इमाम खान या दोघांनीही रियाज भटकळच्या सांगण्यावरनं हैदराबादच्या या बॉम्बस्फोट झाला त्या भागांची चौकशी रेकी केली आहे. त्यांनी पाहणी केली आहे आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी रियाज भटकळ आणि त्यांच्या साथीदारांकडे पोहोचली आहे. आपण याच्या आधी बघितलं आहे की मराठवाड्यात रियाज भटकळचं स्लिपिंग नेटवर्क आहे, ते नेहमीच काम करतं आणि त्यांनी जी मुलं उभी केलेली आहेत दहशतवादी कारवायांसाठी ती कारवाया करत राहतात. आणि मुळात धर्माबाद आणि नांदेड हा जो भाग आहे हा हैदराबादच्या सीमावर्ती भाग आहे, म्हणजे जवळ भाग आहे. कोणी सहज 1 दिवसात हैदराबादला जाऊन रेकी करून परत म्हणजे नांदेडला येऊ शकतं अशा पासरचा हा जवळचा भाग आहे. त्यामुळं आता या पद्धतीनं फक्त सय्यद मकबूल नाही तर अजून कोण कोण यात सहभागी होतं, अजून कोणी कोणी रेकी केली हे सगळं शोधणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुवर्णा, नक्कीच. मात्र मकबूल किंवा त्याच्या आजूबाजूचा परिसर किंवा एकंदर ह्या ज्या काही सगळ्या घडामोडी घडल्या त्याविषयी अजून काय भाष्य करता येईल? कारण पुन्हा पुन्हा दहशतवादी संघटना असोत किंवा दहशतवादी असोत त्यांचं मराठवाडा कनेक्शन किंवा मराठवाड्यात असे दहशतवादी किंवा त्यांचे लागेबांधे असणं हे सातत्याने दिसून येतंय.
रियाज भटकळ, त्याच्यानंतर त्याच्या हिमायत अन्सारी ही काही लोक जी महत्त्वाची होती, जी दहशतवादात प्रामुख्याने पुढं त्यांचं नाव पुढे येत होतं. या सगळ्यांचं मराठवाडा कनेक्शन आहे आणि यांनी गेल्या काही वर्षांमध्ये काही दिवसांमध्ये मराठवाड्यात जबरदस्त एक स्लीपर सेल तयार केला आहे अशी माहिती मिळते. त्याच अनुषंगानं ATS वारंवार कारवाई करत असतं. गेल्या महिन्यात सुद्धा ATSनं या प्रकरणी 4 जणांना अटक केली होती. त्याच्यानंतर एक वॉन्टेड लिस्ट सुद्धा ATSनं तयार केली आहे. त्या लोकांना पकडून देण्यासाठी 10 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं आहे. हैदराबादला हा जो ब्लास्ट झाला त्यामध्ये आता या लोकांचंही नाव आहे की नाही याचा तपास करणं महत्त्वाचं ठरणार आहे. कदाचित हे जे 4 वॉन्टेड आरोपी आहे ATS त्यांचा शोध घेत आहेत, हेही हैदराबादमध्ये लपून बसले असण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ शकते. ATS सध्या याबाबत बोलण्यास काही तयार नाही. मात्र काल रात्रीपासून मराठवाड्यात सगळीचकडे ATSची पथकं फिरत आहेत. हॉटेल्सची, संशयित व्यक्तींची तपासणी त्यांनी सुरू केली आहे. 1-2 जणांना आंध्राकडून येणाऱ्या त्यांनी चौकशीसाठी ताब्यातही घेतलं होतं, मात्र त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र एक गोष्ट लक्षात येतं की हैदराबाद ब्लास्ट नंतर आता ATS जागा झालेलं आहे आणि हैदराबादेतल्या ब्लास्ट नंतर मराठवाड्यात पुन्हा एकदा जोरदार धरपकड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या संपर्कात होते. मराठवाड्यामध्ये सुद्धा ATSने आता चौकशी करायला, विचारपूस करायला, धरपकड सुद्धा या पुढच्या काही दिवसांमध्ये होऊ शकते अशी माहिती आमचे प्रतिनिधी देत होते. मात्र पुन्हा एकदा मुंबई ब्लास्ट, पुणा ब्लास्ट असो किंवा हैदराबाद ब्लास्ट असतो, मराठवाडा कनेक्शन त्याचं उघड झालेलं आपल्याला दिसतंय. हैदराबादचा दिलसुख नगर भाग एकदा पुन्हा स्फोटांनी हादरला. 2007 मध्ये तशा पद्धतीने दिलसुख नगरमध्ये ब्लास्ट घडवून आणण्याचा प्रयत्न झालेला होता. सायकलवर ठेवलेल्या 2 बॉम्बच्या स्फोटांमुळे 14 जण ठार झालेले आहेत तर 119 जण जखमी झालेले आहेत. यामुळे पुन्हा एकदा देशातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. संध्याकाळी 7:01 आनंद किशन सेंटरजवळ पहिला स्फोट. संध्याकाळी 7:06 कोणार्क आणि व्यंकटाद्री थिएटर बाहेर दुसरा स्फोट. दिलसुख नगर या हैदराबादच्या अत्यंत गजबजलेल्या भागात ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या स्फोटांमुळे एकच गडबड उडाली. आधी या भागात 2002 साली स्फोट घडवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा निष्पापांच्या किंचाळ्यांनी हा भाग हादरला. स्फोटानंतर लगेचच NIA, NSG, IB, ATS अशी तपास पथकं तात्काळ हैदराबादच्या दिशेने रवाना झाली. 100 ते 150 मीटर अंतरावर असलेल्या सायकलवर ठेवलेल्या टिफिन बॉक्समधून हे स्फोट घडवण्यात आल्याचं समजतंय. या हल्ल्याची पूर्वसूचना 2 दिवसांपूर्वी मिळाल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं. त्यानुसार राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता असंही ते म्हणाले. 2 दिन से हमारे पास इंफॉर्मेशन आती रही है. आज भी सुबह हमने जब हमारे अधिकारियों से बात की कि वो जो इंफॉर्मेशन आ गई थी तो पूरे देश भर में हमने सभी राज्यों को वो इन्फॉर्मेशन दे दी थी. हैदराबादच्या या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. मुंबईतही मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या हल्ल्यात मृत पावलेल्यांना 2 लाखांची तर जखमी झालेल्यांसाठी 50,000ची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. या स्फोटामागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय. पण यामुळे पुन्हा एकदा देशातील जनता दहशतवादी हल्ल्यांपासून सुरक्षित नाही हेच दिसून आलंय. झी24 ताससाठी प्रसाद भोसेकर, हैदराबाद. हैदराबाद इथं झालेले साखळी बॉम्बस्फोट जे आहेत त्याच्या मागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं बोललं जात आहे. कारण 13 जुलै 2011 साली मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि ऑगस्ट 2012 साली पुण्यात जे 4 साखळी बॉम्बस्फोट झाले होते त्यावेळी सुद्धा सायकलचाच वापर ब्लास्टसाठी करण्यात आला होता. गर्दीची वेळ, वर्दळीची जागा, एका बाजूला असलेली सायकल आणि क्षणार्धात झालेले स्फोट यामुळे गुरुवारी हैदराबाद हादरून गेलं. या बॉम्बस्फोटाचं 13 जुलै 2011ला मुंबईतलं आणि 1 ऑगस्ट 2012 या दिवशी पुण्यात झालेल्या स्फोटांची विलक्षण साम्य आहे. मुंबईत झवेरी बाजारमध्ये मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता, तोही गर्दीच्या वेळी. तर ऑपेरा हाऊसमध्ये गजबजलेल्या खाऊ गल्लीतही मोटरसायकलमध्ये बॉम्ब दडविण्यात आला होता. मुंबईतल्या मध्यवस्तीत दादरमध्ये संध्याकाळी बॉम्बस्फोट करण्यासाठी बसस्टँडची निवड आणि रेकीची पद्धतही समान असल्याचं आता लक्षात येतंय. 26 ऑक्टोबर 2012 या तारखेला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं एक प्रेस रिलीज जाहीर केली होती. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की त्यांनी अटक केलेल्या इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्यानं म्हणजेच सय्यद मकबूल याने हैदराबादमधील दिलखुश नगर,
बेगम बाजार आणि एबिदस या 3 ठिकाणांची रेकी केलेली आहे आणि आता त्याच ठिकाणी बॉम्बस्फोट झालेले आहेत. त्यामुळे हैदराबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे स्पष्ट होतं. हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी पत्रक प्रसिद्ध केलंय. या पत्रकात सय्यद मकबूल या आयएमच्या दहशतवाद्यानं हैदराबादमध्ये ज्या ठिकाणांची रेकी केली होती त्याच ठिकाणी आता बॉम्बस्फोट झालेत हे या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं होतं. मकबूलच्या कबुली जबाबानंतर दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांना याबाबत अलर्ट जारी केला होता. मात्र या अलर्टला हैदराबाद पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही हेच गुरुवारच्या स्फोटामुळे स्पष्ट झालंय. 24 ताससाठी अजित मांढरे, मुंबई. महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये 6 वेगवेगळ्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबई, पुण्यामध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे, पुण्याचं कनेक्शन जे उघड झालेलं आहे त्याविषयी आपण बोलूया आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांच्याशी. नितीन, आम्हाला सांगाल मुंबईबरोबरच पुण्यामध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय, काय सांगाल? पुण्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मात्र त्याच्या आधी पुणे बॉम्बस्फोटाचं आणि हैदराबाद बॉम्बस्फोटाचं कसं कनेक्शन आहे त्यावरती थोडासा प्रकाश टाकूयात. पुण्यामध्ये 1 ऑगस्ट 2012 रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरती. त्यामध्ये आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यातले 2 जे आरोपी आहेत सईद मकबूल आणि इम्रान खान, 2 आरोपी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. या 2 आरोपींनी दिल्ली पोलिसांकडे जो जबाब दिलेला आहे, ऑक्टोबरमध्ये दिल्ली पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. त्यात त्यांनी जी माहिती दिलेली आहे, जी जबाब दिलेला आहे त्यानुसार त्यांनी दिलसुख नगर आणि आणखीन 2 ठिकाणांची रेकी केली होती. ही रेकी त्यांनी गेल्या वर्षी रमजानचा जो महिना होता, रमजानच्या महिन्याच्या आधी एक महिना, साधारणतः 1 महिना आधीही या दोघांनी या सर्व हैदराबादच्या दिलसुख नगर आणि इतर 2 ठिकाणांची रेकी केली होती अशी माहिती पुढे आलेली आहे. तसा जबाब त्यांनी दिल्ली पोलिसांना दिला होता. आता हे दोन्ही आरोपी जे आहेत ते तपासासाठी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे पोलीस अधिक चौकशी करतात. यातला सईद मकबूल जो आहे तो बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट आहे. त्याने बॉम्बचं प्रशिक्षण इम्रान खान आणि इतर जे आरोपी आहेत त्यांना दिलेलं होतं की बॉम्ब कसा तयार करायचा. आणि ही जी रेकी झाली होती ती इंडियन मुजाहिदीनचा जो म्होरक्या आहे रियाज भटकळ याच्या सांगण्यावरून या दोघांनी रेकी केली होती असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं या दोघांना पुण्यातल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेलं होतं आणि त्यांनीच हैदराबादची देखील रेकी केली होती. त्यामुळे पुण्यातले स्फोट आणि हैदराबादचे स्फोट यात कनेक्शन असल्याचं आणि इंडियन मुजाहिदीनचा हात असल्याचं पुढे येत आहे. आणि कालचा स्फोट झाल्यानंतर पुण्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांनी सर्व गर्दीची ठिकाणं आहेत किंवा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेली ठिकाणं, दगडूशेठ गणपती असेल किंवा जर्मन बेकरीचा परिसर असेल, कोरेगाव पार्कचा परिसर असेल, जिथं ओशो आश्रम आहे, अशा सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की गर्दीच्या ठिकाणी असेल, मॉल असतील, मल्टिप्लेक्स असतील किंवा इतर मार्केट असेल तिथं गरजेशिवाय किंवा कारण नसताना गर्दी करू नये आणि तिथं शक्यतो जाण्याचं टाळावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. आणि पुण्यातल्या बहुतेक ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. नितीन, धन्यवाद या दोन्ही मुद्द्यांवर प्रकाश टाकल्याबद्दल. एकतर पुणे कनेक्शन म्हणजेच पुण्याचे जे साखळी बॉम्बस्फोट होते त्यामध्ये ज्यांची नावं समोर आली होती, ज्यांना पकडलं गेलेलं होतं, त्यातल्याच एकाने म्हणजे मकबूलने हैदराबादच्या 3 ठिकाणांची रेकी केलेली होती असं समोर आलेलं आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, मुंबईमध्ये सुद्धा, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पाहत रहा मॉर्निंग न्यूज. बातमीपत्रात स्वागत. गुजरातमधील क्रीक इथून 30 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. 10 बोटींमधून हे पाक नागरिक जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हैदराबाद स्फोटांच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या या पाक नागरिकांमुळे संशयात आणखीनच भर पडली आहे. क्रीक भागातून 30 पाकिस्तानी जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. 10 बोटींमधून हे 30 पाकिस्तानी प्रवास करत होते. हैदराबाद स्फोटांची लिंक तपासली जाणार आहे आणि म्हणून यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. गुजरातमधल्या क्रीक भागातून 30 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. 10 बोटींमधून हे जे 30 नागरिक आहेत ते प्रवास करत होते. पाक नागरिक जे आहेत त्यांना
जात असताना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांची आता चौकशी केली जाईल हैदराबाद बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर. गेल्या काही वर्षांमध्ये हैदराबाद, दिल्ली, मुंबई, पुणे किंवा गुवाहाटी या सगळ्या ठिकाणी वेगवेगळे बॉम्बस्फोट झालेले आहेत. त्याचे डिटेल्स आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. मुंबईत बॉम्बस्फोट झाला 13 जुलै 2011ला. 20 ठार झाले, 100 जण जखमी झाले होते. आसाममध्ये जो ब्लास्ट झाला 30 ऑक्टोबर 2008ला 61 ठार, 300 जखमी झाले होते. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला 27 सप्टेंबर 2008ला, 1 ठार झालेला होता. दिल्लीत बॉम्बस्फोट झाला 13 सप्टेंबर 2008ला, 21 ठार, 100 जण जखमी झालेले होते. अहमदाबादमध्ये 26 जुलै 2008ला बॉम्ब 2008ला 1 ठार, 150 जखमी. जयपूरमध्ये बॉम्बस्फोट झाले 13 मे 2008ला 63 ठार, 150 जखमी. हैदराबादमध्ये ब्लास्ट झाले 25 ऑगस्ट 2007ला 42 ठार, 50 जखमी. गुवाहाटीत ब्लास्ट झाला 26 मे 2007ला 6 ठार झाले होते, 30 जण जखमी झालेले होते. हैदराबादमध्ये 2007 साली 18 मेला ब्लास्ट झाला होता, 13 जण ठार झाले होते. मालेगावात 8 सप्टेंबर 2006ला ब्लास्ट झाला, 37 जण ठार, 125 जण जखमी झालेले होते. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले गेले 11 जुलै 2006ला 200 जणांचा मृत्यू या ब्लास्टमध्ये झाला होता. वाराणसीत 7 मार्च 2006ला ब्लास्ट झाला, 28 ठार, 101 जण जखमी होते. दिल्लीत साखळी बॉम्बस्फोट घडवले गेले 29 ऑक्टोबर 2005ला 59 ठार तर 200 जखमी झाले होते. हैदराबादचा हा जो ब्लास्ट झालेला आहे 119 जण जखमी झालेत आणि 14 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. अगदी गजबजलेल्या परिसरामध्ये हा ब्लास्ट करण्यात आला होता जेणेकरून जास्तीत जास्त जीवितहानी या दोन्ही ब्लास्टमुळे होऊ शकेल. आपण महाराष्ट्राचा कौल अंतर्गत आजचा प्रश्न जो काय आहे तो बघा काय आहे. देशातील दहशतवादी हल्ले रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय का? आपल्याला काय वाटतं आपण आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आतापर्यंतचा कौल काय आलाय पहा. 97% लोक म्हणतात होय दहशतवादी हल्ले रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय आणि 3% लोक म्हणतात नाही सरकार अपयशी ठरत नाही. आपण आपली मतं अजूनही मांडू शकताय 24तास.com वर, Facebook/Zee24तास वर किंवा आम्हाला SMS करू शकताय. तास पोल वाय किंवा एन टाईप करा, पाठवा 57575 वर. अजूनही काही बातम्यांकडे वळायचे त्याआधी एक छोटासा ब्रेक पाहत रहा. मॉर्निंग न्यूज. मॉर्निंग न्यूजमध्ये स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सोलापुरामध्ये जाहीर सभा होतीये. कोल्हापूर खेडनंतर राज ठाकरे सोलापुरामध्ये काय बोलणार याकडे आता लक्ष आहे. सगळ्यांचं लक्ष याचकडे आहे कारण 10 तालुके जे आहेत ते 11 तालुक्यांपैकी 10 तालुके दुष्काळग्रस्त आहेत. त्यामुळे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या दुष्काळामुळे लोक जे हैराण झाले त्याविषयी काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज सोलापुरामध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या संवादाकडे, त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. नवी मुंबईतील रबाळे परिसरातील ईश्वरनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या 5वीतील मुलीवर त्याच झोपडपट्टीतील खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे. प्रशांत त्रिपाठी असं या शिक्षकाचं नाव आहे. शिकवणीसाठी लवकर बोलावून या शिक्षकानं या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलाय. हा प्रकार मुलीच्या आईवडिलांना कळल्यानंतर त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याने 12 तारखेला बोलवून संध्याकाळी 4:15च्या दरम्यान तिच्यावरती अतिप्रसंग केला. त्याप्रमाणे कंप्लेंट घेऊन केस रेकॉर्ड केलेली आहे आणि आरोपी आम्ही 2 दिवसाच्या आत अरेस्ट केलेला आहे. त्याला 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे. क्रीडा विश्वातनं घडामोडी पाहूया. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चेन्नईच्या चेपॉक या स्टेडियमवर पहिली टेस्ट खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलेला असून ईड कोवान आणि डेव्हिड वॉर्नर हे ओपनिंगला ग्राउंडवर उतरलेले आहेत.
भारताकडून अश्विन, हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा हे स्पिनर आणि ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार हे 2 फास्ट बॉलर्स टीममध्ये आहेत. प्रज्ञान ओझाला या टेस्टमध्ये संधी देण्यात आलेली नाही, तर भुवनेश्वर कुमारची ही पहिलीच टेस्ट आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाला क्लीन स्वीप मिळाला होता, त्याचा बदला घेण्याची टीम इंडियाला ही नावी संधी असणार आहे. आणि मॉर्निंग न्यूजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा झी24 तास, एक पाऊल पुढे. झी24 तास, एक पाऊल पुढे.